अपहरण नाही तर स्वयंखुशीने गेले, जबरदस्तीने व्हिडिओ काढल्याचा आरोपही खोटा. भिगवण अपहरण नाट्यातील ती तरुणी. न्यूज 18 मराठीवर. भिवंडी महापालिकेत कुणाचा महापौर होणार याची उत्कंठा शिगेला. काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच. कुणाचे नगरसेवक फुटणार याकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक यांची नावं निश्चित. राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर तातडीनं निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती. खेळता खेळता थकलेला 4 वर्षांचा चिमुकला शाळेतच कोंडला गेला. नागपूरमधील धक्कादायक प्रकार. पोलिसांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेतच सुखरूप आढळला चिमुकला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हेंचं व्याख्यान. शिवोत्सव समितीच्या विद्यार्थ्यांचा विरोध. कोल्हेंचं विद्यापीठात होणारं व्याख्यान वादाच्या भोवऱ्यात. आजपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात. गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकं. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागण्याची शक्यता. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध विक्री दर वाढवण्यावर आज होणार शिक्कामोर्तब. माओवाद्यांना लिट्टेच्या दहशतवाद्यांनी दिलं होतं प्रशिक्षण. माओवाद्यांचा माजी कमांडर मोलोजुल्ला वेणुगोपालचा मोठा खुलासा. बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मंत्रालयातल्या लाचखोरी प्रकरणात एक मोठा दणका. मंत्री झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेवर कारवाई करत देण्यात आला. अन्न औषध प्रशासनातून गाडीला कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती मिळते. गाडीला पशुवैद्यकीय विभाग मूळ आस्थापनेत परत पाठवण्यात आलेला आहे. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मंत्रालयातून अपडेट आहे. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणात मोठा निर्णय घेण्यात आला. या सगळ्या संदर्भात माझे सहकारी संकेत वरक आपल्याला सविस्तर माहिती देतील. संकेत. सुमित, जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी एसीबीने मंत्रालयात छापा टाकला होता. नरहरी झिरवळ यांचं जे कार्यालय, त्या कार्यालयात छापा टाकला होता आणि एका लिपिकाला खरं तर रंगे हात पकडलं होतं 35,000ची लाच घेताना. आणि जे तक्रारदार होते हरिराम घांजी यांनी सुद्धा जेव्हा एसीबीला लेखी तक्रार दिली त्यात आणखी एक नाव होतं, ते होतं रामदास गाडे यांचं. रामदास गाडे म्हणजे नरहरी झिरवळ यांचे खासगी सचिव आहेत. आता अपडेट अशी आहे की फक्त तक्रारदारांची मागणी होती की त्यांना सुद्धा अटक करावी, पण सध्या त्यांना त्या विभागातून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी त्यांच्या सुद्धा कारवाईचा बडगा पडलेला आहे. ते ज्या आस्थापने आधी होते पशुवैद्यकीय, तिथे त्यांना सध्या पुन्हा पाठवण्यात आलेलं आहे. पण सध्या अन्न व नक्कीच. तर महत्त्वाची अपडेट मंत्रालयातून आपण बघतोय. अन्न आणि औषध प्रशासनातून गाडीला कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती मिळते. संकेत माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देत होते. तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. शिवसेना नेत्या शायना एनसी या राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि आज शिवसेनेच्या आणखी एक नेत्या राज ठाकरे यांच्या भेटीला आल्यानं चर्चांना उधाण आलंय. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. शायना एनसी या शिवसेनेच्या नेत्या आहेत आणि आज सकाळीच ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. शिवतीर्थ या ठिकाणी भेट घेण्यासाठी त्या पोहोचलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची देखील भेट झालेली होती. पुन्हा जाऊयात माझे सहकारी संकेत वरक यांच्याकडे. संकेत, शायना एनसी पुन्हा एकदा पोहोचलेले आहेत राज ठाकरेंच्या भेटीसाठी. नेत्यांच्या भेटीगाठी वाढत चालल्यात, नेमकं काय कारण आहे? सुमित, आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी 2 दिवसांपूर्वी खरं तर राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. तेव्हाच खरं तर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आपण जर पाहिलं मुंबई मनपा निवडणुकाच्या झाल्या, त्या निवडणुकांमध्ये राज आणि उद्धव म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यांनी निवडणूक सुद्धा एकत्र लढवली होती. पण आता दोन्ही बंधूंमध्ये दुरावा निर्माण झालाय का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. त्याचं आणखी एक कारण म्हणजे आपण जर पाहिलं तर मधल्या काळामध्ये राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर देखील टीका केली होती. पण आता मात्र राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. आता दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे काही मिनिटापूर्वी म्हणजे 10 मिनिटापूर्वी
शिवसेना नेत्या शायना एनसी ह्या राज ठाकरेंच्या भेटीला आलेल्या आहेत. अर्थात आता खासगी कामासाठी आलेल्या आहेत की राजकीय पार्श्वभूमी या भेटीला ते अजून सगळं गुलदस्त्यात आहेत. पण अर्थात एक शिवसेनेचा नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या राज ठाकरे म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आल्यामुळे चर्चांना नक्कीच उधाण आलेलं आहे. आता नेमकी त्यांच्यामध्ये काय चर्चा होते हे जेव्हा समोर येईल तेव्हा खरं तर बातमी अजून मोठी होण्याची शक्यता आहे. सध्या आतमध्ये गेलेले आहेत आणि राज ठाकरेंची शायना यांची भेट घेत आहेत. सुमित, नक्कीच. तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आपण पाहतोय. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यावर 2 दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे देखील एका कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळालेले होते. पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी या राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादरच्या शिवतीर्थ या बंगल्यावर पोहोचलेले आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढल्या बातमीकडे. अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीचं मुंबई इथलं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात येतोय. केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागानं मागवलेली माहिती नाकारल्याचा आरोप करण्यात आलाय. 28 जानेवारी सकाळी 6 ते 9 या दरम्यानचे अजित पवार यांच्या सीसीटीव्हीची मागणी करण्यात आलेली होती. बारामतीच्या नितीन यादव यांनी RTI अर्ज केलाय आणि माहिती नाकारल्याचा आरोप यादव यांनी आता केलेला आहे. माहितीच्या अधिकारात यादव यांनी एक माहिती मागितलेली होती. त्यानुसार सकाळी 6 ते 9च्या दरम्यान अजित पवार ज्या वेळेला विमानतळावर गेलेले होते त्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजची त्यांनी मागणी केलेली होती. मात्र ही माहिती देण्यास नकार दिल्याची माहिती मिळते. अजित पवारांच्या अपघाता दिवशीचे मुंबई इथलं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात येतोय. केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागानं RTIच्या माध्यमातून मागवलेली माहिती नाकारल्याचा आरोप यादव यांनी केलाय. 28 जानेवारी सकाळी 6 ते 9 या दरम्यानचे अजित पवार ज्यावेळेला विमानतळावर आले होते त्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मागितलेले होते. मात्र ही माहिती देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. As a replicable public infrastructure model for India and the entire global South, in partnership with India AI Mission, the government of Maharashtra, the World Bank, and the Wadhwani AI, we launched a global call for AI use cases in agriculture. The resulting compendium of real-world AI applications in agriculture was released in Delhi on 17th February 2026. This compendium documents successful AI deployments from Africa, Asia, Latin America, and beyond. India is convening global knowledge for the benefit of the global South. As we move towards AI for Agri 2026 in Mumbai, our vision rests on 4 pillars. Responsible governance. AI must be transparent, auditable, and explainable. Open and interoperable digital infrastructure. Innovation cannot scale in silos. Investment and scaling. Technology without capital remains just a theory, and inclusion and gender equity is also a mantra. 2026 is the International Year of Women in Agriculture. AI solutions must be designed with women farmers, not merely for them. Maharashtra today presents one of the most compelling agri-innovation ecosystems globally.